हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 5th स्टँडर्ड सब्जेक्ट सायन्समधील जो आपला 12th लेसन आहे फूड फॉर ऑल या लेसनची आज आपण एक्झरसाइज पाहणार आहोत. तर त्यामधील आपण सुरुवातीला फर्स्ट क्वेश्चन पाहूयात. व्हॉट द सोल्युशन. आता काय करावे बरं, त्यामधील क्वेश्चन पाहूयात आपण. द प्लॅन्ट इन द पॉट इज नॉट ग्रोविंग वेल. आता जे कुंडीमधील जे रोप आहे ते वाढत नाही, तर त्यासाठी काय करावे बरं, तर त्याचा आन्सर आहे पहा. कीप द पॉटेड प्लॅन्ट इन सच अ वे सो दॅट इट गेट्स मॅक्झिमम सनलाईट. ॲड मॅन्युअर and organic fertilizer to the pot. If chemical fertilizers are to be added, ask the expert about the dosage. Water the plant daily and preferably in the morning. Loosen the soil near the roots. If all the above care is taken, the plant in the pot will start growing well again. तर पहा त्याचा आन्सर काय आहे पहा. तर रोपाला भरपूर सूर्यप्रकाश मिळावा अशी व्यवस्था करावी आणि कुंडीत सेंद्रिय खते घालावीत आणि रोजच्या रोज शक्यतो सकाळीच रोपाला पाणी घालावे आणि मुळातली जी माती आहे ती मोकळी करावी आणि रोपावर कीड अथवा जे परजीवी आहेत नाहीत याची काय करावी, खात्री करून घ्यावी. आणि या सर्व बाबी जर व्यवस्थित केल्या तर त्या रोप जे आहे त्या रोपाची वाढ व्यवस्थित होईल. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 2 पाहूयात. यूज युअर ब्रेन पॉवर. आता जरा डोके चालवा. त्यामधील क्वेश्चन आहे पहा. व्हॉट इज द पर्पज ऑफ स्टोरिंग फूड ग्रेन इन अवर हाऊस. आता घरामध्ये अन्नधान्याचा साठा कशासाठी केलेला असतो, तर त्याचा आन्सर आहे पहा. इन ऑर्डर टू अवॉइड डेली कमिटिंग टू मार्केट वी स्टोअर द फूड ग्रेन्स इन अवर हाऊस. सम फूड स्टफ इज सीजनल. इट इज अवेलेबल ओनली ड्युरिंग सर्टन सीझन. दिस नीड्स टू बी बॉट अँड suitably preserved for storage. Sometimes the shops and markets may be closed, causing inconvenience at the last minute. So we need to store the foodstuffs in our house. Sometimes guests may also drop in and we may need more supplies, so that we need to bring them home and store. तर पहा, रोज रोज बाजारात जाणे टाळता यावे म्हणून घरामध्ये एकदम अन्नधान्य आणून ठेवतात आणि काही पदार्थ ठराविक हंगामातच मिळतात, त्यांना टिकवून व पुरवून वापरावे लागतात. आणि आयत्या वेळी दुकाने जे बाजार आहे बंद असेल तर गैरसोय होईल म्हणूनही अन्नधान्याचा साठा केला असतो आणि घरात पाहुणे येणार असतात म्हणून सुद्धा आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा साठा केलेला असतो. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 3 पाहूयात. फाइंड अँड करेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट्स. आता चुकीबरोबर ते सांगा आणि चुकीचे जे स्टेटमेंट आहे, विधान आहे ते दुरुस्त करून काय करायचे, लिहायचे. तर त्यामधील आपण फर्स्ट पाहूया स्टेटमेंट काय आहे ते. देअर इज ओनली वन मेथड ऑफ फार्मिंग. आता शेती करण्याची फक्त एकच पद्धत आहे. काय स्टेटमेंट रॉंग आहे, इनकरेक्ट आहे. तर करेक्ट स्टेटमेंट काय आहे पहा. देअर आर मेनी वेज ऑफ फार्मिंग, म्हणजे शेती करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यामधील बी पहा. इंडिया इज अन ॲग्रिकल्चर कंट्री. आता आपला भारत देश शेतीप्रधान आहे. हे स्टेटमेंट कसं आहे, करेक्ट आहे. त्यामधीलच आपण आता थर्ड पाहूयात काय आहे ते. यूज ऑफ इम्प्रूव्ड सीड्स डज नॉट लीड टू हायर यील्ड. आता सुधारित बियाण्यांच्या वापरामुळे उत्पादन वाढत नाही. हे विधान कसं आहे पहा, चूक आहे, इनकरेक्ट आहे. तर करेक्ट स्टेटमेंट्स कोणतं आहे पहा. यूज ऑफ इम्प्रूव्ड सीड्स लीड्स टू हायर यील्ड, म्हणजे सुधारित बियाण्यांच्या वापरामुळे उत्पादन वाढते. त्यानंतर आपण क्वेश्चन 4 पाहूयात. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता खालील जे क्वेश्चन आहे त्याचा आपल्याला आन्सर लिहायचं आहे. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन काय आहे. व्हॉट आर द ॲडव्हान्टेज ऑफ युझिंग इम्प्रूव्ड सीड्स. सुधारित बियाण्यांच्या वापरामुळे कोणकोणते फायदे होतात, तर त्याचा आन्सर आहे पहा. इम्प्रूव्ड सीड्स हॅव हायर यील्ड. दिस सीड्स रेजिस्ट पेस्ट अटॅक. दे ग्रो विल अँड बिकम राईप फॉर हार्वेस्ट इन अ शॉर्टर पिरियड ऑफ टाईम. सम सीड्स कॅन गिव्ह हाय यील्ड इन लो वॉटर सप्लाय टू. तर पहा, सुधारित बियाण्यांच्या वापरामुळे कोणते फायदे होतात, तर पहा, सुधारित बियाणे अधिक पीक देतात आणि सुधारित बियाण्यांची पिके झपाट्याने वाढतात आणि ही पिके किडीला बळी पडत नाही आणि काही प्रकारची जी बियाणे आहेत ते कमी पाण्यातही भरघोस पीक देतात. त्यानंतर आपण त्यामधीलच क्वेश्चन नंबर बी पाहूयात. विच आर द मॉडर्न मेथड ऑफ इरिगेशन. व्हॉट आर देअर ॲडव्हान्टेज. आता सिंचनाच्या सुधारित पद्धती कोणत्या आणि त्यांचे आपल्याला फायदे कोणते, तर त्याचा आन्सर आहे पहा. ड्रिप इरिगेशन अँड स्प्रिंकल इरिगेशन आर मॉडर्न मेथड ऑफ इरिगेशन. तर पहा, ठिबक सिंचन व तुषार सिंचन या सिंचनाच्या काय आहेत, सुधारित पद्धती आहेत. ड्यू टू मॉडर्न मेथड ऑफ इरिगेशन, रूट्स ऑफ द क्रॉप्स गेट इनफ वॉटर. वन कॅन सेव्ह अ लॉट ऑफ वॉटर बाय these मेथड्स. इन मॉडर्न मेथड ऑफ इरिगेशन फुल यूज कॅन इज मेड ऑफ द अवेलेबल वॉटर. तर आधुनिक सिंचनामुळे पहा
पिकांच्या मुळांना आवश्यक तेवढेच पाणी मिळते आणि पाण्याची बचत करता येते आणि उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर करता येतो. हे आपल्याला त्याचे काय आहेत, सिंचनाच्या ज्या सुधारित पद्धती आहेत त्याचे आपल्याला फायदे आहेत. त्यानंतर त्यामधीलच आपण क्वेश्चन सी पाहूयात. डिस्क्राईब द ड्रिप इरिगेशन मेथड. आता जे ठिबक सिंचन पद्धतीचे काय करायचे तुम्हाला वर्णन करायचे, तर त्याचा आन्सर पहा. इन ड्रिप इरिगेशन मेथड पाईप्स विथ होल्स आर यूज्ड फॉर गिविंग वॉटर टू द प्लांट्स. Only required amount of water drips near the plants in this method. Full use of available water can be done by drip irrigation method. तर पहा, ठिबक सिंचन पद्धतीत पिकांना थेंब थेंब पाणी देण्यात येते आणि अशा सिंचनात छिद्रे जे होल असलेले पाईप वापरतात आणि या होलामधून जे होल असलेले जे पाईप आहेत त्यामधून पिकांच्या मुळांना पाणी मिळते आणि उपलब्ध पाण्याचा योग्य व पुरेपूर वापर केला जातो. त्यानंतर आपण त्यामधीलच क्वेश्चन डी पाहूयात. व्हॉट आर द रिझन ड्यू टू विच ग्रोविंग डॅमेज. आता कोणकोणत्या कारणामुळे वाढत्या पिकांचे नुकसान होते, तर त्याचा आन्सर आहे पहा. ग्रोविंग क्रॉप्स इन द फील्ड कॅन बी अटॅक्ड बाय डिसीजेस अँड पेस्ट अटॅक. इफ द फर्टिलिटी ऑफ सॉइल इज रिड्यूस द प्रोडक्टिव्हिटी ऑफ फील्ड्स इज ऑल्सो रिड्यूस. इफ इनफ वॉटर इज नॉट अवेलेबल फॉर ग्रोविंग क्रॉप्स देअर ग्रोथ इज स्टंटेड. ऑल दीज फॅक्टर्स कॅन कॉजेस डॅमेज टू द क्रॉप्स इन द फील्ड. आता पहा, वाढत्या पिकावर कीड पडू शकतो, काही पिकांना रोग लागू शकतात आणि जमिनीची पिके जोमाने वाढत नाहीत आणि अपुरे पाणी मिळाल्यास पिकांच्या वाढीवर काय होतो, परिणाम होतो. त्यानंतर आपण त्यामधीलच ई पाहूयात. व्हॉट इज डन टू अवॉइड द डॅमेज टू क्रॉप्स. आता पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कोणते उपाय योजतात, तर त्याचा आन्सर आहे पहा. टू रिड्यूस द पेस्ट अँड डिसीजेस अटॅक द क्रॉप्स आर स्प्रेड विथ इन्सेक्टिसाइड्स अँड पेस्टिसाइड्स. सीड्स यूज आर ऑल्सो ऑफ इम्प्रूव्ड quality and they are rubbed with certain chemicals before showing. Proper amount of fertilizers are used to enhance the growth of the क्रॉप्स. तर पहा, कीड व रोगजंतूची लागण थांबवण्यासाठी पिकावर कीटकनाशके फवारण्यात येतात आणि बियाणे देखील पेरण्या अगोदर त्यावर काय केले जातात, औषध चोळून घेतात. त्यानंतर आपण त्यामधीलच क्वेश्चन एफ पाहूयात. व्हॉट कॉजेस द फर्टिलिटी ऑफ द सॉईल टू डिमिनिश. त्याचं म्हणजे पहा, जमिनीचा कस कशामुळे कमी होतो, तर त्याचा आन्सर आहे पहा. ओव्हर यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स लीड्स टू ॲक्युम्युलेशन ऑफ एक्सेसिव्ह केमिकल्स इन सॉईल. दिस रिड्युसेस द फर्टिलिटी ऑफ सॉईल. ओव्हर वॉटरिंग ऑल्सो टर्न्स द सॉईल सलाईन अँड फॅलो. तर पहा, जमिनीत जास्त प्रमाणात रासायनिक खत मिसळल्यास आणि पाण्याचा अतिवापर केल्यास तिचा कस काय होतो, कमी होतो. त्यानंतर आपण त्यामधीलच पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. व्हॉट चेंजेस हॅज मॉडर्न टेक्नॉलॉजी ब्रॉट अबाउट इन द मेथड्स ऑफ फार्मिंग. आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीच्या पद्धतीत कोणते बदल झाले आहेत, तर त्याचा आन्सर आहे पहा. मॉडर्न टेक्नॉलॉजी ऑफ ॲग्रिकल्चर युजेस इम्प्रूव्ड सीड्स दॅट गिव्ह हायर यील्ड. मॉडर्न मेथड्स ऑफ इरिगेशन सच ॲज ड्रिप इरिगेशन अँड स्प्रिंकल इरिगेशन आर यूज. Organic fertilizers and manures are used to increase the fertility and productivity of soil. Pesticides and insecticides are used to protect the crops against diseases and pest attack. All these changes have brought about a better yield from produce. तर पहा, आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे सुधारित बियाणे वापरण्यात येते, जलसिंचनाच्या आधुनिक पद्धती वापरण्यात येतात आणि योग्य प्रमाणातली सेंद्रिय खते वापरून उत्पादन क्षमता वाढवतात आणि कीटकनाशकाचा सुयोग्य वापर करून पिकाची सुरक्षा करण्यात येते. त्यानंतर आपण त्यामधील जो आपला क्वेश्चन आहे 8 नंबरचा तो आपण पाहूयात. व्हॉट मेथड्स आर यूज टू प्रिझर्व फूड ग्रेन. आता कोणकोणत्या पद्धतीने धान्य टिकवता येते, तर त्याचा आन्सर आहे पहा. इन ऑर्डर टू प्रिझर्व द स्टोर्ड फूड ग्रेन्स द फॉलोइंग मेथड्स आर यूज. द केमिकल्स आर स्प्रेड ऑन द प्लेसेस वेअर द शॉक्स आर स्टॅक्ड. नीम लीव्स आर मिक्स्ड विथ द ग्रेन टू अवॉइड इन्सेक्ट अटॅक. Protective chemicals are mixed with the grain. The smell of these chemicals repels the insect pest. The place where grains are stored is kept dry and airy to prevent
इट फ्रॉम कॅचिंग फंगस. आता धान्य साठवण्याच्या जागी पहा कीटकनाशकाचा फवारा मारतात. कडुनिंबाचा पाला वापरून धान्य टिकवता येते आणि संरक्षक रसायने धान्यात मिसळून ठेवतात आणि अशा रसायनाच्या वासाने धान्याला कीड लागत नाही आणि साठवण्याची जागा जी आहे ती कोरडी आणि तिथे हवा खेळती ठेवतात आणि या पद्धतीने पहा आपले जे धान्य आहे ते धान्य टिकवता येते. त्यानंतर आपण त्यामधील जो आपला 9 क्वेश्चन आहे तो पाहूयात. हाऊ इज वॉटर मेड अवेलेबल फॉर फार्मिंग. आता शेतीसाठी पाणी कोठून उपलब्ध केले जाते, तर त्याचा आन्सर आहे पहा इन इंडिया मोस्ट ऑफ द ॲग्रिकल्चर इज डिपेंडेंट अपॉन मॉन्सून. अलॉंग विथ दिस रेन वॉटर फ्रॉम रिव्हर्स, लेक्स अँड वेल्स आर यूज्ड फॉर इरिगेशन purposes. Dams are built on rivers for holding quantities of water. Small bunds are also made downstream on the rivers. Now, modern methods of irrigation are used for farming. तर पहा भारतातील बहुतेक शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते आणि पावसाबरोबरच नदी, तलाव व विहिरी यातील पाण्याचा उपयोग केला जातो आणि नद्या ज्या आहेत त्या नद्यावरती धरणे बांधून आणि पावसाची पाणी अडवून केलेल्या पाण्यासाठ्यातूनही शेतीसाठी पाणी वापरले जाते. त्यानंतर आपला जो 5th नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपण पाहूया. मॅच द फॉलोविंग म्हणजे जोड्या जुळवा. त्यामधील पहा जो ए ग्रुप आहे आणि बी ग्रुप जो आहे मी डायरेक्ट तुम्हाला आन्सर दिलेला आहे. त्यामधील फर्स्ट पहा ग्रेन स्टोर्ड इन अ डॅम्प प्लेस म्हणजे दमट हवेतील धान्य साठा. तर त्याचा आन्सर काय आहे पहा फंगस अटॅक म्हणजे बुरशी लागणे. आणि ग्रेन स्टोर इन ड्राय एअर म्हणजेच कोरड्या हवेतील धान्य साठा. तर त्याचा आन्सर काय आहे पहा प्रिव्हेंट्स ग्रोथ ऑफ फंगस ऑन द ग्रेन म्हणजे धान्याला बुरशी न लागणे. आणि थर्ड आहे ॲडिंग प्रॉपर केमिकल्स टू द स्टोर अ ग्रेन. त्याचा आन्सर आहे प्रिव्हेंट्स इन्सेक्ट इन्फेस्टेशन म्हणजे त्याचं आन्सर काय आहे पहा त्याचं कीड मुंगी न लागणे. हे आहे 3 नंबरचं आन्सर. तर पहा अशा प्रकारे आपण जो आपला 12th लेसन जो आहे फूड फॉर ऑल या लेसनची आपण एक्झरसाइज पाहिली. हे जे पूर्ण जे आन्सर आहे तर मी दिलेले ते तुम्ही व्यवस्थितरित्या नोटबुकमध्ये काय करायचे लिहून घ्यायचे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.